तो ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन झालेलं आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दरम्यान उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि साधारणतः उद्या 11 ते 2 या वेळेमध्ये त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसलेंच्या जाण्यानं दुःख व्यक्त केलंय। ते काय म्हणतात आपण पाहूया। भारताने आजवर अनुभवलेल्या सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनानं दुःख झालं। त्यांचा हा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा होता। मग ती त्यांची भावपूर्ण गाणी असो किंवा चैतन्यमय रचना, त्यांच्या आवाजामध्ये एक खरं तर कालातीत तेज होतं। त्यांच्यासोबतचे माझे संवाद मी नेहमीच जपून ठेवीन। त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या संवेदना। त्या पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील। असं ट्विट, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत।